brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. माझ्यापुढे एक केस आली तेलंगणाची होती आणि त्यामध्ये डिस्क्वालिफिकेशनचा अर्ज दाखल केल्यानंतर स्पीकरनी महिने नोटीस काढण्यात आली नव्हती. हायकोर्टाने इंटरफेअर करायला मनाई केली. ते म्हणाले की स्पीकरचे ऍब्सोल्यूट पॉवर्स आहेत. आणि ज्यावेळेला आमच्या पुढे केस लागली, आय वॉज प्रिसाइडिंग द बेंच, त्यावेळेला एक आर्ग्युमेंट हे करण्यात आलं होतं की हे स्पीकर्सकडचे पॉवर्स काढून कोर्टाने स्वतःकडे घ्यावं. आम्ही म्हटलं आम्ही करू शकणार नाही, कारण की इट विल अमाउंट टू एन्करेजिंग अपॉन दी पार्लमेंट पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. आणि आपलं म्हणजे ऐकून आपल्याला एक मनोरंजन होईल की ज्यावेळेला ही पॉवर स्पीकरकडे का देण्यात यावी, त्यावेळेला चर्चा झाली होती पार्लमेंटमध्ये, माझ्या जजमेंटमध्ये उल्लेख केलेला आहे. त्यावेळेला अशोक सेन होते कायदा मंत्री आणि त्यांनी म्हटलं की आपण पाहतो की कोर्टामध्ये किंवा इलेक्शन कमिशनमध्ये खटले हे वर्षानुवर्षे प्रलंबित असतात आणि स्पीकरकडे किंवा चेअरमनकडे गेले तर निकाल लवकर लागेल. त्यांनी उदाहरण दिलं की आम्ही ज्यावेळेला इलेक्शन कमिशनकडे गेलो त्यावेळेला आमचं बैल वाचतो आणि बैलगाडी होती. आम्ही स्पीड झाल्यावरती निकाल आमचा बाजूने लागला. आम्ही इलेक्शनला बैल आणि वास्तू घेऊन गेलो, अजून गाय वास्तू घेऊन गेलो. त्याचा गाय वास्तूचं पंजाही झालं म्हणून त्या माझ्या जजमेंटमध्ये उल्लेख केला मी की त्यावेळेला जे त्यांनी हे का कोर्टापुढे जाऊ नये, इलेक्शन पुढे जाऊ नये हे जे कारण दिलं होतं ते एवढ्या वर्षाच्या अनुभवावरून तरी लक्षात येते की ते कारण योग्य नाही आहे. परंतु अगेन इट्स अ प्रिरॉगेटिव्ह ऑफ द पार्लमेंट. आणि आम्ही तेलंगणा स्पीकरला हे आर्ग्युमेंट करण्यात आलं होतं की त्यांना इम्युनिटी आहे, स्पीकर आणि चेअरमनला आपल्या घटनेने इम्युनिटी दिलेली आहे की जे हाऊसमध्ये जे होतं त्याच्याबद्दल कोर्टाला ज्युडिशियल होऊ शकणार नाही. आणि आम्ही तर जजमेंट व्ह्यू घेतला की स्पीकर acts as a tribunal which is amenable to the jurisdiction of the High Court and Article 226 and Supreme Court under 32. आणि निर्देश दिले की तेलंगणाच्या स्पीकरने एवढ्या महिन्यामध्ये हा निकाल देण्यात यावा. आणि म्हटलं असं जर नाही झालं तर द व्हेरी ऑब्जेक्ट फॉर विच द 10th शेड्यूल वॉज इन्कॉर्पोरेटेड वुड बी फ्रस्ट्रेटेड. मला एका इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही चीफ जस्टिस असताना तुम्ही तेलंगणाचा निकाल एवढा लवकर लावला आणि तुम्ही तुमच्या राज्याबद्दल का निकाल दिला. पहिली गोष्ट मी त्यांना म्हटलं की त्या मॅटर्स अलॉट करणं हे चीफ जस्टिस अलॉट करत असतात की आमच्याकडे जे वस्तू सिस्टम आहे त्याच्याप्रमाणे अलॉट करत असतात. त्यावेळी त्या चीफ जस्टिसनी तेलंगणाचं मॅटर माझ्याकडे अलॉट केलं, महाराष्ट्राचं मॅटर अजून कोणाकडे अलॉट केलं. आणि मी चीफ जस्टिस झाल्यावरती मी कोणाकडचं मॅटर काढून माझ्याकडे घेऊ शकत नाही. आणि माझ्या समोर जे मॅटर्स आहेत ते किती काळात ठरवायचा हा माझा प्रिरॉगेटिव्ह आहे. बाकीच्या जजेसना मी सांगू शकत नाही की तुम्ही कुठले मॅटर पहिल्यांदा घ्या कुठले घेऊ नका. नंतर आपण पाहतो की बऱ्याच वेळेला एक्झिक्युटिव्ह हे हा विषय बिटवीन द एक्झिक्युटिव्ह अँड दी लेजिस्लेचर आहे. बरेच आपण बघितलेलं आहे की कायदा करण्याची एक प्रक्रिया आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 200-201 प्रोव्हिजन्स आहेत. बऱ्याचदा एक्झिक्युटिव्ह कायदे करण्याच्या ऐवजी ऑर्डिनन्सवरती भर देतं आणि ऑर्डिनन्स घटनेनुसार 6 महिन्यात लॅप्स होतो. 6 महिन्यात लॅप्स झाला की परत ती ऑर्डिनन्स प्रोमल्गेशन करण्यात येते. आणि एका अर्थाने हे लेजिस्लेचरच्या पॉवर्सवरती एन्क्रोचमेंट करण्यासारखं आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या
अनेक दिवाळ्यांमध्ये मग ते डीसी वाजवायचं असो किंवा कृष्णकुमार सिंग यांचं असो, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की प्रोम्युलेशन रिप्रोम्युलेशन ऑफ ऑर्डिनन्स हे टाळायला पाहिजे. एक्झिक्युटिव्ह कॅनॉट encroach upon the powers of the legislature to make the laws.